अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये गुरुचरित्र ग्रंथातला 14वा आणि 18वा अध्याय वाचू शकता। तो कसा? खरं तर गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय हा मेरुमणी मानला गेला आहे। आयुष्यात कधीही कुठलं संकट येऊ नये, आर्थिक अडचण असेल तर मार्ग मिळत नाही आहे, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला 14वा अध्याय आवर्जून आणि 18वा अध्याय आवर्जून पठण करायचं आहे। कोणी संकल्पयुक्त करतं किंवा जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचं असेल तर त्याचे छोटे मोठे काही नियम आहेत, ते तुम्हाला पाळायचे आहेत। त्याचबरोबर नित्यसेवेमध्ये जर तुम्हाला याचं दररोज पठण करायचं असेल तर तुम्ही या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेलं आहे। हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळेल। गुरुचरित्र ग्रंथ वाचून काढायची गरज नाही आहे। हे छोटंसं पुस्तक आहे, नक्कीच तुम्ही खरेदी करा आणि त्याच्याबरोबर 14वा आणि 18वा अध्याय आवर्जून पठण करा। मेरुमणी मानला गेला आहे, खूप महत्त्वाचा आहे। कितीही दुःख अडचणी असो, दत्तकृपा ज्याच्यावर होते त्याला कधीही कशाचीच कमी पडत नाही। त्याच्याच बरोबर तुमच्या घरात मांसाहार जरी होत असेल तरी सुद्धा दर गुरुवारी आवर्जून पठण करा। खूप चांगला अनुभव तुम्हाला मिळायला बघेल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।